सगळ्यांनी उठून बसायचं आहे, जागेवरच ताठ बसायचं आहे, हात नमस्कार मुद्रेमध्ये. वाकारि रोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्य मोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण राजयक्ष्मादी निदान पूर्ण केलेलं आहे आणि राजयक्ष्मादी निदान झाल्यानंतर आपण राजयक्ष्माची चिकित्सा असं बघूयात. तत्पूर्वी असा एक बऱ्याच हे आलेला आहे की तृष्णा प्रशमन गणाबद्दल किंवा तृष्णा निग्रहण गण जो सांगितलेला आहे त्याच्याबद्दल सांगा. तर चरकाचार्यांनी ज्या वेळेला तृष्णा निग्रहण गणाचं वर्णन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर नागर, धन्वयासक, मुस्ता, पर्पटक, चंदन, किराततिक्त, गुडुची, रिबेर, धान्यक, पटोलानी इति दशेमानी तृष्णा निग्रहाणी भवन्ति. ह्याच्यामध्ये काय काय आलं तर नागर म्हणजे सुंठ, धन्वयास म्हणजे धमासा किंवा यवासा ज्याला आपण म्हणतो तो, त्याच्यानंतर मुस्ता, पर्पटक, चंदन, त्याच्यानंतर किराततिक्त भूनिंब, त्याच्यानंतर गुडुची, रिबेर, रिबेर म्हणजे चंदनाचा प्रकार आहे तो, त्याच्यानंतर गुडुची, रिबेर, धान्यक, पटोल, एवढ्या ह्या 10 वस्तू आलेल्या आहेत तृष्णा प्रशमन किंवा तृष्णा निग्रहण गणाच्या बद्दल. ओके, सो तृष्णा निग्रहण गणाच्या बद्दल ज्या वेळेला हे लिहितात तर त्यावेळेला आपण असा एक विचार केलेला होता की तृष्णा म्हणजे आशा ह्या दृष्टीने किंवा अपेक्षा किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची एक गती तृष्णा या अर्थाने आपण बघितलेलं होतं. आणि त्याच कारणासाठी म्हणून तृष्णेचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला ही जी तृष्णा आहे किंवा चुकीच्या गोष्टींबद्दल म्हणजे व्यसनांबद्दल असणारी मनाची आसक्ती ह्या दृष्टीने सुद्धा तृष्णा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तृष्णेच्या बद्दलचा जो तृष्णा निग्रहण गण जो आहे तर तो वेगवेगळी हे जे आहेत ना व्यसन किंवा वेगवेगळ्या सवयी तर त्या घालवण्याच्या दृष्टीने आपल्याला काम उपयोगाला येत असतात. तर असं म्हणत असताना ह्यातली औषधं कुठली आहेत असं बघायला पाहिजे. मग आपण आता म्हणतोय की हे सगळं व्यसन जे आहेत तर ते घालवण्यासाठी तृष्णा प्रशमन गणाचा उपयोग होईल. आणि व्यसन जी आहेत ना तर ती शरीराची आहेत म्हणजे आणि मनाची आहेत मुख्यत्वेने, कारण मन तयार होत नाही ते सोडायला, शरीराला समजलं तरी सुद्धा, बरोबर. आणि मन तयार होत नाही तर आपल्याला अशी अपेक्षा असते की अरे ह्याच्यामध्ये मग मनावरती जाणारी काहीतरी औषधं असायला हवीत ना. तर तसं जर बघितलं ना तर ह्याच्यामध्ये सुंठ, धमासा, मुस्ता, पित्त पापडा, चंदन, किरायत, गुडूची सुगंधवाळा म्हणजे रिबेर, धान्य आणि पटोल ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली आपण ज्या दृष्टीने बघत असतो ना की मनोदेशावरती काम करणारे आहेत काही द्रव्य, तर तसा विचार केला तर नाहीये. म्हणजे काय की आपल्या दृष्टीने ब्राह्मी असायला पाहिजे, शंखपुष्पी असायला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या दृष्टीने त्याच्यामध्ये कुठेतरी जटामावसी असायला पाहिजे, तगर असायला पाहिजे, असं आपण ना वनस्पतींना आपण बांधून ठेवलेलं असतं त्यांच्या कायामध्ये. पण वनस्पती तशा नसतात, त्या आतमध्ये गेल्यानंतर त्या सजीव असल्यामुळे त्यांना हवं त्या पद्धतीने उत्तम पद्धतीने त्या काम करत असतात शरीराची आणि मनाची जी गरज आहे त्याच्यानुसार. मग आता ह्या जर का आपण गणांचा विचार केला संपूर्ण तर ह्याच्यामध्ये औषधं कुठली आहेत तर आता मी 2-3दा 4दा बोलणारी ही औषधं बरं का. ह्याचं कारण काय आहे की ते पुन्हा पुन्हा बोलल्याशिवाय तो सेट आपल्या लक्षात राहत नाही. औषधांचा सुद्धा ना एक योग असतो आणि तो सगळ्याचा सगळा मिळून लक्षात राहावा लागतो. ज्यांनी ज्यांनी दवाखान्यात काम केलंय ना तर त्यांच्या लक्षात येईल बरं का आता की ज्या वेळेला आपण सरांच्या इथे किंवा आपल्या इथे उभे असतो ना औषधं लिहायला तर तिथे तुमचा स्पीड कसाही असला, जास्ती असला कमी असला ना तरी सुद्धा त्याच्या पुढचं औषध काय असू शकते हे ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला ते लिहिणं, तो स्पीड मॅच करणं शक्य होतं. आणि जर का आपला स्पीड लिहिण्याचा चांगला आहे परंतु आपलं तिथे मन सादर नाहीये तर आपण नाही लिहू शकत तेवढ्या फास्ट. आणि याचं कारण काय असतं त्याच्यामध्ये आपण तो शब्द ऐकल्यानंतर त्याचा आपल्या मनामध्ये परिणाम होणं आणि ते पुन्हा कागदावरती उतरणं
हा जो भाग असतो ना तो इतका विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड घडत असतो, तर त्याच्यामुळं आपण जर तिथे पूर्णपणे लक्ष देऊन करत असू ना तरच ह्या गोष्टी घडतात, बरोबर. तसं ही ज्या वेळेला द्रव्य आपण पुन्हा पुन्हा बोलू ना तेव्हा तो आपल्याला सेट जो आहे ना तो समजतो. म्हणजे आता उदाहरणार्थ एक सांगते की समजा एखादा साधारण एक 40-45 किंवा 50 वयाच्या बाई आलेल्या आहेत की ज्यांचं गुडघे दुखत आहेत. अशी पेशंट आल्यानंतर एक सर्वसाधारणतः औषधाची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असणार आहे, तर सर्वसाधारणतः एखादा योगराज सारखा गुळगुळ दिला जाईल, त्याच्यानंतर प्रताप लंकेश्वरासारखं औषध दिलं जाईल, बाई आहे पेशंट म्हणून. मग त्याच्यानंतर काय दिलं जाईल तर अश्वगंधादी असेल किंवा बलातेल लावण्यासाठी असेल, एखादं पाचन औषध असायला हवं म्हणून अग्नितुंडी किंवा आरोग्यवर्धिनी असेल. तर ह्या पद्धतीचा जो सेट असतो ना तो आपल्या डोक्यात असतो आणि तो असल्यामुळे आपण ते लिहू शकतो पटापट. तसं औषधांचा जो सेट, जो गण सांगितलाय ना तो सुद्धा आपल्याला डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये तो फिट व्हायला पाहिजे, तरच आपल्याला ती लक्षात राहतात औषधं. म्हणजे आपण योग किंवा कुठलेही कल्प पाठ करत असताना श्लोक पाठ करतो निश्चित, हा, आणि श्लोक जर का नसेल ना तर मग ते कसं लक्षात ठेवायचं हे खूप कठीण असतं. आणि मग सगळीकडे सुंठ मिरे पिंपळी आणि पंचकोल पण लिहायला लागतं, असं होतं. तर तसं नसतं ते. मग त्या औषधाची धाटणी कशी आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तर त्या दृष्टीने ही वनस्पती परत परत बोलल्या की आपल्याला ते लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये सुंठ, धमासा, मुस्ता, पित्तपापडा, चंदन, चिरायता, गुडूची, सुगंधवाळा, धान्य आणि पटोल, हा हे 10 झाले. मग आता ह्याच्यातली काही जी औषधं आहेत ना तर ती आपण अशी हे करूयात बरं का. तर आता तो सुंठ आहे तर ती मधुर विपाकी आहे परंतु दीपन पाचन करणारी आहे. धमासा जो आहे तो सुद्धा मधुर आहे परंतु तो सुद्धा दीपन करणारा आहे. मुस्ता जो आहे तो पाचन करणारा आहे. पित्त पापडा पाचन करणार आहे. विशेष करून मुस्ता, पित्त पापडा, चंदन हे जेव्हा एकत्र येतात तर हे 3 जण जे आहेत ते रसावरती जाणार आहेत, बरोबर. त्याच्यानंतर भूनिंब जे आहे ते सुद्धा रसावरती जाणार आहे परंतु ते जरा कडक आजोबांसारखं आहे बरं का. म्हणजे कसं की ते शुक्राला नष्ट करून किंवा शुक्राला विरोधी असून सुद्धा ते शोषण करून रसाचं पाचन करणार आहे, असा हा किराततिक्त आहे. त्याच्यानंतर गुळवेल आहे, ही जी काही आहे ती वेल आहे. तर गुळवेलीमध्ये रसायन करत्व आहे आणि गुळवेल रसावरती जाणार आहे. आणि गुळवेल जी आहे तर त्याच्या सत्वाचा उपयोग जो होतो जीर्ण ज्वरांसाठी म्हणजे मुरलेल्या गोष्टींसाठी जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय की वाळा आणि धान्य, तर हे दोन्ही जे आहेत ते सुगंधी द्रव्य आहेत आणि सुगंधी असून सुद्धा पाचन करणारे दोन्ही सुद्धा. त्याच्यानंतर हा पटोल आलेला आहे की जो पुन्हा रसावरती जातो आणि विशेष करून ज्वरग्न आहे. आणि पटोल वृक्ष मुख्य म्हणजे. आता असा सगळा जेव्हा आपण सेट बघतो ना ह्या औषधींचा तृष्णा निग्रहण, तर ह्या औषधांचा तसा जर म्हटलं तर डायरेक्ट मनाशी कुठेही संबंध नाहीये आणि डायरेक्ट व्यसन सोडवण्यासाठी म्हणून त्याचा कुठेही उपयोग होईल असं तर प्रथम दर्शनी दिसत नाही. तरी आपण म्हटलेलो आहोत की आपण ह्याचा उपयोग करता येईल म्हणून. मग ह्याचा उपयोग का करता येईल तर मन जे आहे ना तर त्याचं पोषण जे आहे ते रसावरती आहे की रस जसा तुमचा बनेल त्याप्रमाणे त्याचं पोषण होणार आहे. जर मन आळशी असेल म्हणजे आपण घेतलेला आहार रस जर का गुरु बनत असेल तर मन आळशी बनणार आहे. आणि आपण घेतलेला आहार रस जर का लघु आणि चांगला बनत असेल, निराम तयार होत असेल तर त्याच्यातनं होणारं मन जे आहे ते उत्साही तयार होणार आहे. सो मनाची जी वेगवेगळी अवस्था आहे ना ती अन्नाच्या आणि अन्न रसावरती अवलंबून आहे. आणि ह्या अन्न रसावरती ही अवस्था अवलंबून असल्यामुळं जेवढा आहार रस आणि रसातनं रसधातू हे जेवढे निराम तयार होतील तेवढं मन हे चांगलं तयार होईल. तर त्या दृष्टीने आपण इथे बघतो ना तर तिथे मुस्ता, पित्त पापडा, चंदन, गुडूची आणि किराततिक्त हे सगळे जे आहेत ते रसाचं पाचन करून ज्वरघनत्व आणणारे आहेत. त्याच्यानंतर गुडूचीच एक महत्वाची गोष्ट आहे की ती रसायन आहे आणि जीर्ण ज्वरासाठी गुडूची जर का उपयोगी पडते तर आज प्रेझेंटेशन शेअर नाही केलंय का? नाही, अजून नाही केलेलं. हा, तर मनामध्ये ज्या गोष्टी मुरलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीनं तर त्या मुरलेल्या गोष्टी काढण्याचं सुद्धा हे करणार आहे. तर कुठला तरी एक पिक्चर होता बघा, मला नाव वगैरे काही माहित नाही, त्याच्यात ते लव्ह यू जिंदगी वालं गाणं होतं. तर त्याच्यामध्ये एकदम छोटेपणी ती असते ना तर तिला आईबाबांपासून वेगळं ठेवलेलं असतं आणि म्हणून तिचा आईबाबांच्या बद्दलचा खूप राग मनामध्ये असतो आणि तो घेऊन ती मोठी झालेली असते आणि तिचे निर्णय ती घेत असते पण ती कुठेतरी घाबरत असते आतमध्ये की कोणीतरी मला सोडून जाईल काही ह्या अर्थाने. तर ते जे आहे ना तर ते जोपर्यंत ती बोलून व्यक्त करत नाही तोपर्यंत ती
छान निखालसपणे जगू शकत नाही, राईट. आणि ते जेव्हा होतं तर त्यावेळेला ती एकदम रिलॅक्स आणि हे व्हायला लागते. तर त्याच पद्धतीनं मनामध्ये ज्या ज्या गोष्टी दडवून ठेवलेल्या आहेत ना, तर त्या सगळ्या निघून जाणं, त्याचं पाचन होणं, तर ह्या गोष्टींसाठी ही गुळवेल जास्ती काम करते. आणि व्यसनाची सुरुवात कधी होते हे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे नेहमी. तर व्यसन ना दोन पद्धतीनं चालू होतं. एक तर खूप दुःख झाल्यानंतर व्यसन होतं आणि दुसरी गोष्ट खूप आनंद झाल्यानंतर व्यसन होतं संगतीमुळे. मग त्याच्यामध्ये कसं आहे की खूप दुःख झाल्यावर दुसरं ऑप्शन नाहीये, म्हणून मनाला रिलॅक्स पाहिजे म्हणून व्यसन करणं ही एक गोष्ट त्याच्यामध्ये दिसत असते. परंतु त्या क्षणाला मन विवेक हरवून बसलेलं असतं आणि म्हणून काय होत असतं की त्याला योग्य आणि अयोग्यचा निवाडा करता येत नाही आणि म्हणून व्यसनांच्या आहारी लोक हळूहळू जात असतात. तर सगळ्यांना चिंता किंवा हे आहेच आहे, कोणाला नाही असं नाहीये बरं का, अगदी राग असो किंवा रंग असो. परंतु चिंतेतनं बाहेर कसं पडायचं ह्याला जी नाक जमलेली आहे ना, तर तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि ज्याला हे जमत नाही तो व्यसनांमध्ये अडकायला लागतो. मग विवेक जिथे हरवलेला आहे तर तो विवेक पडत कधी मिळेल, तर आपल्या मनामधला सत्व जर जागृत असेल आणि रजतम जर कमी झाले तर विवेक मिळायला लागेल, बरोबर. आणि सत्व वाढवण्याच्या दृष्टीने निरामता असायला हवी नेहमी, आणि ती निरामता जी आहे ना ती हे वनस्पती सगळे आणून देतात. आणि म्हणून रसातला जेवढी निरामता येईल तेवढी मनामध्ये निरामता यायला लागेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता गुळवेलीबद्दल आपण बोललो की मन इतकी भारी गोष्ट आहे ना, ही आता स्टोरी सगळी जी काय सांगितली ना तुम्हाला पिक्चरची, तर ते का सांगितली तर अगदी लहानपणीच्या गोष्टी सुद्धा 20व्या-22व्या वर्षी जर का काम करत असतील, तर तसंच मनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या दडवून ठेवलेल्या असतात. आणि मग ज्या वेळेला आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून उभे राहतो ह्याच्यामध्ये समाजामध्ये, साधारणपणे ते वय असं 20-22 वगैरे असतं ग्रॅज्युएशनच्या वेळेला. आणि त्या वेळेला जर का आपल्याला कुठली गोष्ट करायला जमली नाही किंवा हे झालं नाही, तर तो जो लहानपणी ज्या दडवून ठेवलेल्या गोष्टी असतात ना, तर त्याचा परिणाम ह्या वयामध्ये जास्ती करून दिसायला लागतो. आणि म्हणून मग तोपर्यंत सगळं ठीकठाक चाललेलं असतं आणि 20-22 वर्षाची झाली की काही वेळेला मुलं व्यसनाला लागतात, तोपर्यंत लागत नाही. तर असं घडत असतं. तर त्या दृष्टीने ही गुळवेल खूप महत्वाची राहते. तो शरीरामध्ये ज्या ज्या काही जीर्ण गोष्टी आहेत त्यांचं पाचन करणं, तर त्या पद्धतीनं मनामधल्या सुद्धा ज्या जीर्ण गोष्टी आहेत, व्यसनं जी ज्याच्यासाठी कारणीभूत असतात, तर त्यांचं पाचन करणं ही गोष्ट जी आहे ती गुळवेल करते, म्हणून ती गुळवेल महत्वाची. त्याच्यानंतर दोन वेगळ्या गोष्टी आहेत इथे, एक तर सुंठ आहे आणि धमासा आहे. तर सुंठ जी आहे ना, तर सुंठीचं कसं आहे की ते मधुर विपाकी आहे परंतु सुरुवातीला तिखट आहे. जशी आई असते तशी येते, बरोबर. आई कधीच गोड बोलत नाही, हा माझं बाळ अगदी छान आहे, प्रेमाचं आहे, अगदी सगळं शांतपणे करतं. फक्त लग्न मुलींचं करतात ना त्यावेळेला समोरच्याला ओळख करून देताना अशी ओळख करून दिली जाते. बाकी अदरवाईज कुठली आई माझं तू बाळ खूप गोड आहे असं म्हणत नाही. परंतु तिला माहिती असतं की हे माझं बाळ गोड आहे आणि ते गोड व्हावं त्या दृष्टीने ती तिखट वागत असते, राईट. म्हणजे विपाक तिचा मधुर आहे परंतु तिचं वागणं तिखट आहे. आणि त्याच कारणामुळं मुखातल्या कफाचं छेदन करणं ही जी आहे ना ती विशेषत्वाने सुंठीने होत असते. आणि म्हणून सुंठवडा वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आपण बनवून खात असतो तर त्या चघळून खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे जिभेवरची सामता कमी येण्याचं काम विशेषत्वाने सुंठीने होत असतात. आणि ती पोटामध्ये गेल्यानंतर मधुर होणार आहे आणि मधुर झाल्यानंतर मात्र ती शरीरामध्ये रसाच्या बृहणाचं काम करणार आहे. फक्त गुरु गुणामुळे नाहीये मात्र हे, पण बृहण आहे मधुर विपाकाने. तर त्या पद्धतीने हे सुंठीचं एक थोडस वेगळेपण आहे. त्याच्यानंतर धमासा जो आहे ना तो जर का आपण बघितला तर धमासा विशेषत्वाने प्रमेहाच्या व्याधींमध्ये आलेला दिसतो. बरेच प्रमेहाच्या व्याधींमध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि धमासा स्वतः जर का आपण बघितला ना तर दुष्पर्श असं त्याचं दुसरं नाव आहे, रिंगणीचं जसं नाव आहे तसंच. तर ते इतकं काटे असतात की ते तोडणं आणि औषध त्याचं बनवणं वगैरे ह्या गोष्टी खूप कठीण असतात. तर शरीरामधला आप धातू जर विकृत झाला असेल ना तर त्याचं प्राकृतामध्ये कन्व्हर्जन करणं ही गोष्ट धमासा खूप उत्तम पद्धतीने करते. आणि म्हणून धमासामुळे शरीरामधला जो आप धातू आहे की ज्याच्यावरती सोमत्व अवलंबून आहे, आणि हे सोमत्व जर का विकृत झालं ना तर मनामध्ये परिणाम येतात. कारण सोम म्हणजे चंद्र म्हटलं जातं आणि तो मनाचा राजा आहे, बरोबर. सो असं असल्यामुळं विशेषत्वाने धमासाचा उपयोग जो आहे ना तो शरीरातला आपधातू विकृती नष्ट झाल्यानंतर किंवा आपधातू विकृती निघून गेल्यानंतर मनाला एक कणखरपणा येणं ह्याच्यासाठी याचा कारणीभूत होता. प्रकृतीनुसार थोडा थोडा भेद राहील. कफाचा माणूस शांत राहील, पित्ताचा माणूस जो तो जेवढा मृदू असतो तेवढा चिडका असतो. आणि वाताच्या माणसाच्या आपल्याला अंदाज येत नाही की तो आता कसा बिहेव करणार आहे.
परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळं जरी प्रत्येकाचं प्रेझेंटेशन असलं ना, तरी सुद्धा कुठलीही समोर आलेली जी काय म्हणतो परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला नेटाने तोंड देण्याचं सामर्थ्य जे आहे ना, ते धमाशामध्ये आहे. कारण धमासा जो आहे तो शरीरामधला आपधातू चांगला करतोय म्हणून, आणि आपधातू हे शरीरातलं सोमत्व आहे, आणि म्हणून तृष्णेचा आणि ह्याचा संबंध खूप चांगल्या पद्धतीने लागतो. त्याच्यानंतर मुस्ता, पित्तपापडा आणि चंदनी ह्यांचा आपण बघितला. एक जो छोटासा ग्रुप त्यांच्यामध्ये करता येईल ना, तर त्याच्यामध्ये मुस्ता, चंदन, वाळा आणि धान्य ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. तर हे सगळे सुगंधी द्रव्य तुम्ही जर का बघितलं असेल तर, मुस्ता आहे, चंदन आहे, त्याच्यानंतर सुगंधी वाळा आणि धान्य. हा, तर यांचे वास खूप सुंदर असतात, आणि ह्यांचे वास सुंदर असल्यामुळे हे जे आहेत ना, तर ते आपल्या मनाचं सुगंधाने पोषण करणारे असतात. खराब वास आला ना की आपल्याला आवडत नाही तो, आणि चांगला वास आल्यानंतर आपल्याला आवडत असतो, आणि त्यांनी मन प्रसन्न होतं. म्हणजे कुणीतरी दवाखान्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला मोगऱ्याचा गजरा घालून गेला आलं पेशंट, हा, तरी पेशंट आला म्हणून एकतर बरं वाटतं आपल्याला आत्ताच्या काळात विशेषत्वाने, आणि त्यातून मोगऱ्याचा गजरा घातल्यानंतर हा असं एकदम छान वाटतं, राईट. सो मन प्रसन्न करण्याचं काम हा सुगंध करत असतो, आणि त्याच्यामुळे ही जी द्रव्य आलेली आहेत की मुस्ता, चंदन, वाळा आणि धान्य, हे जे ते ह्याचं काम करत असतात, उत्तम पद्धतीनं सुगंध निर्माण करण्याचं काम शरीरामध्ये करत असतात. आणि ह्या सुगंधामुळे मन प्रसन्न झालं ना, तर मग कशाला व्यसनांकडे वळेल तुम्ही, अशी एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे ते मन चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींचा उपयोग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असं म्हटलेलं आहे, बरोबर. आणि मन करारे प्रसन्न असं म्हणत असताना, मन जर प्रसन्न असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होतील असं समर्थांनी सांगून ठेवलंय. म्हणजे मनाची ताकद केवढी मोठी आहे ह्याचा आपण एक अंदाज घ्यायला पाहिजे. याच्यानंतर 2-3 द्रव्य आता एक विशेषत्वाने सांगायचे आहेत, की म्हणजे एक तर पटोल. पटोल जो आहे ना, तर तो पटोल वेल आहे, आणि पटोल विशेषत्वाने ज्वरघ्न आहे. पटोल रसाचं पाचन करतंय, आणि पटोल वृक्ष ही महत्वाची गोष्ट आहे. आणि पटोल वृक्ष असल्यामुळे काय करताय की ते साक्षात शुक्राचं बृहण करताय. आणि सगळ्या ह्यांचं सगळ्या धातूंचं जो तेज आहे ते म्हणजे ओज आहे, बरोबर. आणि सगळ्या धातूंच्या तेजामध्ये विशेषत्वाने शुक्राशी संबंधित ह्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती ओज अवलंबून आहे. आणि तसं असल्यामुळं जर का साक्षात रसाचं आणि शुक्राचं म्हणजे आद्य आणि अंत्य धातूचं जर का तो उत्तम पाचन आणि पोषण जे रसायनत्वाने करत असेल, तर शुक्रातनं उत्पन्न होणारं किंवा सातही धातूतनं उत्पन्न होणारं ओज जे आहे ना, ते चांगलं तयार होतं. आणि मग ओजाच्या संदर्भामध्ये जी लक्षणं येतात ना, तुष्टी पुष्टी बलोदया, हा ओज वाढल्यानंतर, बरं. आणि बलोदया म्हणजे काय, आता ओज वाढलंय म्हणून कोणाचे मसल स्ट्रॉंग झालेत असं होणार आहे का, नाही. मग ओज वाढल्यानंतर काय स्ट्रॉंग होणार आहे, तर मन स्ट्रॉंग होणार आहे. कारण ओजक्षयाच्या लक्षणांमध्ये जे आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये ध्यान, शोक, श्रमादिविही वगैरे आणि कोप वगैरे ह्या लक्षणं येतात. ही जी लक्षणं आहेत ती सगळी मानसिक आहेत, बरोबर. सो त्याच्यामुळं मनाची अवस्था ओजावरती अवलंबून आहे. ओज जर उत्तम असेल तर तुष्टी पुष्टी जी आहे ती मनाची विशेषत्वाने, शरीराची होईल, परंतु मसल्स किंवा ताकद या अर्थाने नाही आहे, तर शरीराचं आपण रसायनत्व म्हणतो त्या अर्थाने ती पुष्टी आहे. तर शरीराचं रसायनत्व आणि मनाचं उत्तमत्व ह्या जर 2 गोष्टी साधल्या गेल्या तर आपल्याला निश्चितच हे व्यसनांपासून लांब ठेवेल की नाही ठेवणार पटोल, तर ठेवेल. आणि म्हणून पटोल इथे येतं. आणि म्हणून कृष्णाप्रशमन गण जो काही अख्खा आहे, तर त्याचा वापर जो आहे ना, तो आपण शरीरातली ही व्यसनं दूर करण्यासाठी करू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपण व्यसनांचा विचार करतो तर मनानी लोक अडकलेले असतात व्यसनांमध्ये, परंतु मनानी लोक अडकलेले असतात ना, तर शरीराने पण अडकलेले असतात, बरं का. याचं कारण काय, तर शरीरातले सिस्टीम्स जे आहेत ना, त्या व्यसनासकट शरीर चालवण्यासाठी तयारीत असतात, किंवा धातू परंपरेने शरीर त्यांचं तसं बनलेलं असतं. वेराज फक्त मनाशी संबंधित जर का आपण हे गोष्टी आहेत असं ठरवलं, तर एखाद्याने ठरवलं की आता मी एखादं व्यसन पूर्ण बंद करणार आहे, आणि त्यांनी बंद केलं तेवढ्याच निग्रहाने, तर शरीरावरती विपरीत परिणाम दिसले नसते ना त्याचे, पण दिसतात की नाही, दिसतात. ज्याला आपण अब्यूज म्हणतो, म्हणजे हे सोडलेले जे लोक असतात, क्रॅम्प्स असतात, ट्रेमर्स असतात, किंवा एकदम चिडचिड असते, झोप लागत नाही, बरीच लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. मग त्या व्यक्तीचा मनाचा निग्रह होता का नव्हता व्यसनाच्या सोडण्याच्या बाबतीमध्ये, तर होता, बरोबर. आणि त्याने ते अंमलात आणलं पण, परंतु शरीर त्याला आता साथ देत नाही. ह्याचाच अर्थ काय, तर शरीराला पण व्यसन लागतं, फक्त मनाला नाही.
तर मग शरीरातलं व्यसन काढण्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे, की मग ते आपण बोललेलो होतो गोष्टी, की मग आधी विभितक वापरणं किंवा त्रिफला वापरणं, किंवा जर का लिकर किंवा दारू सारखी सवय असेल तर द्राक्षासव त्याच्यामध्ये मिक्स करून देणं, मग त्याचे डोसेस कमी करणं. ह्या पद्धतीनं पादांशिक क्रमाने ते व्यसन सोडायचं. म्हणजे मग शरीराच्या मध्ये जो धातू परंपरेने उत्पन्न झालेले परमाणू जे आहेत ना, तर ते परमाणू विकृत तयार नाहीत होणार, प्राकृत हळूहळू प्राकृताकडे झुकतील आणि ते झुकल्यानंतर मग ते नॉर्मल यायला लागेल. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आपण लहानपणी अक्षर लिहायला शिकलेलो असतो, हा, क ब क ड इ किंवा काय गण ग म घन, किंवा तुम्ही काय शिकला असेल क च ट त प, त्याच्यातले क खा क वगैरे सगळ्या गोष्टी. ते सगळ्यात पहिल्यांदा आपण फार सुंदर अक्षरात लिहितो का हो? नाही लिहित ना कधीच, हो का नाही? आणि मग ते सुंदर अक्षर खराब जे असतं ना, ते हळूहळू हळू गिरवून गिरवून गिरवूनच चांगलं होतं. म्हणजे आपण पहिल्या दिवशी लिहिलं एखाद्या मुलाने आणि आपण त्याला लेबल करतो का की ह्याचं अक्षर घाण आहे? नाही करत लेबल. जोपर्यंत ते वळण येत नाही त्याला, तोपर्यंत आपण म्हणतो हे अक्षर चांगलं आहे नाही आहे, आपण आता काही ठरवूयात नको, जरा वेळ जाऊ दे. तर प्रत्येक गोष्टीला जसा वेळ द्यावा लागतो ना, तर ते पुन्हा पुन्हा आवर्तन झाल्यानंतर ते अक्षर आपलं बनतं, बरोबर? तर तसंच हा धातू परंपरा वाद जसा आहे ना, तर त्याप्रमाणे एका सेल मधनं दुसरी सेल, दुसऱ्या सेल मधनं तिसरी सेल, तो बेसल लेअर जो आहे ना, तो जोपर्यंत पूर्ण चांगल्या परमाणूंनी तयार होत नाही तोपर्यंत हे व्यसन शरीरातनं जात नाही. आणि ते तसं होण्याच्या दृष्टीने म्हणून थोडं चांगलं थोडं वाईट असं करून मग ते द्राक्षासव प्लस दारू असं जर एकत्र दिलं तर धातू परंपरेने दुसरा जो लेअर तयार होणार आहे सेल्सचा, तो द्राक्षासव प्लस दारू असा तयार होईल, जो पहिला फक्त दारूचा होता. ओके. आणि मग तो आता निघून गेला धातू परंपरेनुसार. मग खालचा जो आलाय तो द्राक्षासव प्लस दारू आहे. मग इथे द्राक्षासवचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि दारूचं प्रमाण हळूहळू कमी केलेलं आहे, की मग त्याच्या खालचा लेअर अजून चांगला बनला, त्याच्या खालचा लेअर आणखीन फक्त द्राक्षासवासकट बनला. मग त्या द्राक्षासवाचं सुद्धा आपण प्रमाण कमी केलं आणि दारूचं पण प्रमाण कमी केलं. असं करत जो लेअर आहे ना, तो फक्त द्राक्षासवाचा बनेल की नाही थोड्या वर्षांनी, थोड्या दिवसांनी, राईट? सो मग फक्त तो द्राक्षासवाचा बनला आणि मग तसं झाल्यानंतर त्यातनं सोडवणं अवघड आहे, कारण ते औषध आहे, राईट? मग त्या द्राक्षासवामध्ये मग आपण त्याचं प्रमाण कमी कमी करत 20 ml आणि आपण जो काही ह्याचा डोस वापरतो तिथेपर्यंत नेल्यानंतर प्राकृत धातू तिथे तयार होणार आहे. सो ह्या पद्धतीनं पादांशिक क्रमाने कोणतंही व्यसन सोडवताना सोडवावं, कारण ते शरीराला पण लागलेलं आहे आणि मनाला पण लागलेलं आहे. आणि म्हणून ह्या तृष्णा प्रशमन गणाचा उपयोग आपल्याला ह्या पद्धतीनं करून घेता येतो. ह्याच्या बरोबरीने अजून एक दोन गोष्टी आहेत तेवढ्या मला सांगाव्याशा वाटतात, ह्याच्या सोबत आहेत म्हणून. ह्याच्यात सारखा जो दुसरा गण येतो ना, तर त्याच्यामध्ये मूत्र विरजनीय गण आणि मूत्र विरेचनीय गण हे येतात. कारण की तृष्णा जी आहे ते शरीराच्या आपधातूचा परिणमन करते किंवा आपधातूवरती त्याचं काम होतंय. तर तसंच हा मूत्र विरजनीय गण आणि मूत्र विरेचनीय गण हे जे दोन आहेत ना, त्याचं सुद्धा शरीरातल्या आपधातूवरतीच काम आहे, बरोबर? सो म्हणून ह्या अपधातूला, ह्या सोमत्वाला, की जो मनाचा स्वामी आहे तर तो चांगला राहावा ह्या दृष्टीने हे दोन गण महत्वाचे राहतात. ओके. सो ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण तृष्णा विरजन मूत्र विरजन असं म्हणतो ना, तर रंजन असा अर्थ आला त्याचा, की मूत्राचा प्राकृत रंग कुठला, तर पिताभ असलं पाहिजे. तर तो रंग येईपर्यंत त्याच्यामध्ये औषधं देत राहणं, तर ह्याला आपण म्हणणार आहे मूत्र विरजनीय. तर ज्या वेळेला प्रमेहामध्ये आपण बघतो की मूत्रप्रवृत्तीच्या रंगांमध्ये अनेक बदल झालेले असतात, बरोबर? आणि त्या मूत्रप्रवृत्तीच्या रंगांमध्ये बदल झालेत म्हणून शरीरातला आपण आपधातू विकृत आहे आणि म्हणून प्रमेहाचा निदानाप्रत आपण पोहोचू शकतो, राईट? सो त्याच पद्धतीनं शरीरातला आपधातू विकृत जो आहे तो प्राकृत करण्यासाठी आपल्याला म्हणजे विजिबल काय गोष्ट आहे तर मूत्राचा रंग, आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला मूत्राचं पचन चांगलं व्हावं ह्या दृष्टीने जे द्यायचंय ना, तर त्याच्यामध्ये मूत्र विरजनीय गण द्यायचा. आणि मूत्र विरेचनीय गण ज्या वेळेला देणार आहोत आपण ना, तर मूत्र जे आहे शरीरामध्ये अपधातू अतिरिक्त प्रमाणामध्ये जर साठून राहत असेल तर तो बाहेर काढण्यासाठी म्हणून मूत्र विरेचनीय गण असा दिला जातो. आणि तुम्ही बऱ्याच वेळेला दवाखान्यांमध्ये बघितलं असेल की सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेला मूत्र विरेचनीय गण आपण वापरतो आणि दुपारी आणि रात्री मूत्र विरजनीय गण वापरतो. हा, कारण मूत्र विरेचन जे आहे ना ते दिवसभरात होणार आहे, रात्री अपेक्षित नाहीये. आणि रात्री काय होणार आहे तर सूक्ष्म पचन ज्याला म्हणतो ते गोष्टी अपेक्षित आहे. म्हणजे मूत्राचं रंजन होणं ही गोष्ट रात्रीच्या वेळेमध्ये घडते आणि म्हणून मॉर्निंग सॅम्पलला जास्त महत्व मॉडर्न सायन्सने सुद्धा दिलेलं आहे, बरोबर?
सो त्या दृष्टीने मूत्र विरेचनीय गण जो आहे ना तो सकाळ संध्याकाळ असा वापरून घ्यायचा की शरीरातला अतिरिक्त अपधातू जो आहे तो प्राकृत पद्धतीने बाहेर पडावा आणि त्याच्यानंतर हा अपधातू जो आहे त्याचं प्राकृत पाचन होऊन त्याचं मलस्वरूपामध्ये रूपांतर व्हावं ह्याच्यासाठी मूत्र विरजनीय गण जो आहे तो दुपारी आणि रात्री द्यायचा. म्हणजे काय होईल की रात्रीच्या नंतर दिल्यानंतर अदरवाईज समजा रात्री तुम्ही विरेचनीय दिलं समजा तर रात्री उगाच उठून पेशंटला जात बसायला लागेल टॉयलेटला आणि ते अपेक्षित नाहीये, हो की नाही. सो दिवसभरामध्ये त्याचं रेचन होणं आणि रात्रीच्या काळामध्ये त्याचं पाचन होऊन त्याचे रूपांतर होणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या दृष्टीने म्हणून मग मूत्र विरजनीय आणि मूत्र विरेचनीय ह्या दोन गोष्टींचा वापर ह्या पद्धतीने करायला पाहिजे. ओके. सो हे याच्यावरती आलेलं होतं की ह्याबद्दल जरा असं बोला म्हणून त्याच्याबद्दल बोलले सुरुवातीला जरा आणि आता आपण राजयुष्मान चिकित्साकडे वळूया. ओके. एकच मिनिट हा शेअर करते. सो राजयक्ष्मादि निदानं व्याख्यास्यामः इतिहस्माहु रात्रेयादयो महर्षयः. त्याच्यामध्ये राजयक्ष्माचं निदान बघत असताना आपण बघितलेल्या होत्या की अनेक व्याधींचा संबंध त्याच्यामध्ये असतो आणि चिकित्सा मात्र वर्णन करत असताना राजयक्ष्मा सांगितलेला आहे आणि छर्दी आणि हिक्का वगैरे सगळे वेगळे सांगितलेले बरं का. छर्दी रुद्र कृष्णा हा वेगळा अध्याय सांगितलेला आहे. चिकित्सा करताना राजयक्ष्माला विशेषत्वाने महत्व द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी राजयक्ष्मा वेगळा आधी वर्णन करून घेतलेला आहे. ओके. सो त्या दृष्टीने बलिनो बहुदोषस्य स्निग्धस्विन्नस्य शोधनम् ऊर्ध्व अधो यक्ष्मिणः कुर्यात् स्नेहं यन्न कर्षणम्. बलिनो बहुदोषस्य स्निग्धस्विन्नस्य शोधनम्. बलिनः म्हणजे रुग्ण ज्या वेळेला बलवान आहे त्यावेळेला बहुदोषश्च म्हणजे बहुदोष असताना आणि स्निग्धस्विन्नस्य स्निग्धस्विन्न झाल्यानंतर मग काय करायचं तर शोधन द्यावं. हे शोधन कसं आहे तर ऊर्ध्व आणि अधो असं द्यायचं आहे. यक्ष्मिणः कुर्यात् ह्याच्यामधला संपूर्ण ह्याच्यातला धातू कुठला तर कुर्यात्. बरोबर. सो किम कुर्यात् तर शोधनम कुर्यात्. मग शोधन जे हे करायचं आहे तर ते कसं करायचं आहे तर त्याच्यामध्ये स्निग्धस्विन्नस्य शोधनम कुर्यात्. स्निग्धस्विन्न करून मग शोधन करावं. आणि हे स्निग्धस्विन्न करून शोधन करायचंय ते कुणाला करायचंय तर यक्ष्मिणः स्निग्धस्विन्नस्य शोधनम कुर्यात्. आणि हे शोधनम ऊर्ध्व आणि अधो म्हणजे वमन आणि विरेचन असं देऊन करायचं आहे. म्हणून स्निग्धस्विन्नस्य शोधनम ऊर्ध्व अधो वा कुर्यात्. आणि हा यक्ष्मिणः म्हणजे राजयक्ष्मा झालेला जो माणूस आहे तर तो कसा असला पाहिजे तर बलिनः आणि बहुदोषस्य यक्ष्मिणः. यक्ष्मिन असा शब्द बर का आणि म्हणून यक्ष्मिणः ही षष्ठी होते म्हणून बहुदोषस्य. बलिनः मध्ये सुद्धा षष्ठी आहे कारण बलिन असा शब्द आहे. इन्नंत शब्द असतात ना तशा पद्धतीचा. तर बलिन आणि बहुदोष अशा राजयक्ष्मी पुरुषाचे म्हणजे माणसाचे स्नेहन स्वेदन करून ऊर्ध्व आणि अधो पद्धतीने शोधन करावं. त्याच्यात एक की सांगून ठेवली आहे यन्न कर्षणम. ओके. मग हे करत असताना कसं करावं तर कुर्यात् सस्नेहम यन्न कर्षणम. आता ह्याच्यामध्ये ना स्नेहाचे दोन अर्थ घ्यायला पाहिजेत. तर स्नेह म्हणत असताना हा जो स्नेह आहे तर स्नेहस्वेदन वरती म्हटलेलंच आहे आणि परत सस्नेह असं द्यावं असं म्हटलंय. तर विरेचनाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की सस्नेह विरेचन म्हणजे गुरुची सारखं वगैरे विरेचन सॉरी कॅस्टर ऑइल ज्याला आपण म्हणतो तर तसं विरेचन द्यावं सस्नेह विरेचन असं. वमनाच्या वेळेला सस्नेह म्हणत असताना यष्टी जी आहे ना तर तिच्या गुणांमध्ये स्निग्धता असा एक गुण आलेला आहे
तर त्या दृष्टीने स्निग्धता असलेलं वमन द्यावं. तर त्याच्यामध्ये सुद्धा विशेषत्वाने यष्टीसारखी द्रव्य वापरावीत असा त्याचा एक सर्वसाधारण अर्थ येतो. परंतु सस्नेह या न कर्षणम, जे कर्षण न करणार असं वमन विरेचन आहे ते द्यावं आणि ते सस्नेह द्यावं, म्हणजे ते सुद्धा प्रेमाने द्यावं असा अर्थ झाला बरं का. चिडून रागवून वगैरे अशा पद्धतीनं हे द्यायचं नाहीये. म्हणजेच काय तर प्रेमाने का द्यायचं, तर त्याच्याशी संबंधित आता हे आहे ना एकदा देऊनच टाकूयात म्हणजे बघूयात काय होतंय असा भाव नाहीये तिथे. तर त्याला दिल्यानंतर ह्याला बरं वाटावं हा एक त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. याचं कारण आपण बघितलेलं की बलम तस्य हि विटबलम असं जर का म्हटलेलं असेल ना, तर विटबल जर का त्याचं आहे तर विरेचन करणं हे किती धोकादायक असू शकतं ह्याची कल्पना प्रत्येकाला असली पाहिजे. आणि म्हणूनच प्रेमाने करत असताना हे जे काही स्नेहस्वेदन करून करायच्या गोष्टी आहेत ना, तर ते सुद्धा प्रेमपूर्वक किंवा त्याचा अंदाज घेऊन, त्या पेशंटचा अंदाज घेऊन आणि ते बहुदोष असताना आणि पेशंट बलवान असताना त्याच वेळेला हे स्निग्ध स्विन्न करून ऊर्ध्व आणि अधो म्हणजे वमन आणि विरेचन द्यावं. पयसा फलयुक्तेन मधुरेण रसेन वा सर्पिष्मत्या यवाग्वावा वमन द्रव्य सिद्धया वमेत. वमन कशा कशाने द्यावं, तर पयसा फलयुक्तेन मधुरेण रसेन वा. पयसा, पयसा म्हणजे दुधाने. आता आपण बघितलं की दूध जे आहे ते स्निग्ध आहे आणि वमन करण्यासाठी म्हणून आपल्याला स्निग्ध गोष्ट द्यायची आहे आणि म्हणून दुधाने द्यावं किंवा मधुरेण रसेनवा, किंवा मधुर असा जो काही रस असतो ना तो सर्वसाधारणतः मधुराबरोबर स्निग्ध हा गुण येतो आणि म्हणून मधुराबरोबर असा तो द्यावं. किंवा सर्पिष्मत्या यवाग्वावा, सर्पिष्मत्या म्हणजे सर्पिस म्हणजे तूप युक्त अशी यवागू द्यायची आणि वमन द्रव्य सिद्धया असं वमनाचं द्रव्य सिद्ध करून मग तिथे वमन द्यायचं. म्हणजे नॉर्मली आपण ज्या वेळेला वमन वगैरे देतो तर जो गण सांगितलेला आहे पूर्ण वमनोपक गण, तर त्याच्यामध्ये मदन तर ठीक आहे अनपायिका, पण मधुक लंबा निंब बिंदी विशाला त्रपुस कुट जमुर्वा वगैरे हे सगळं बघत असताना ज्या गोष्टी वृक्ष आहेत ना त्या वापरायच्या नाही आहेत, सिद्ध ज्या आहेत गुणांनी त्या वापरायच्या आहेत. आणि जर का त्याच वापरायच्या झाल्या तर ते सुद्धा सस्नेह असं द्यायचं. म्हणून कसं द्यायचं तर सर्पिष्मत्या म्हणजे वृतयुक्त यवागू या पद्धतीने हे वमन द्रव्य सिद्ध करावं. त्याच्यानंतर आता मग द्यायचंच कशाला बरं का, एवढं जर का त्याला अवघड आहे म्हणजे पेशंट राजेशनाचा देण्याच्या दृष्टीने असं जर विचार असेल ना तर बहुदोष आहेत आणि बहुदोष जर बाहेर पडले ना तर लवकर पेशंटला बरं वाटणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे बहुदोष असताना वमन विरेचन द्यायचं आहे. विरेचनम दत्त्यात त्रिवृत श्यामा नृपद्रुमान शर्करा मधुसर्पिभिः पयसा तर्पणेन वा द्राक्षा विदारी काश्मर्य मांसानां वा रसेरितान. विरेचनम दत्त्यात, विरेचन द्यावं. आणि ते कसं द्यावं तर त्रिवृत श्यामा नृपद्रुम, नृपद्रुम म्हणजे राजवृक्ष, राजवृक्ष म्हणजे शंपाक म्हणजेच काय अरगवत, त्याची फुलं भुसामध्ये येतात आणि ते एकदम सुंदर दिसतात म्हणून त्याला राजवृक्ष असं म्हटलं. तर हे जे राजवृक्षाची जी शेंग असते तर ती अनपायित्वात अशाच पद्धतीने आहे म्हणून त्याचं जो मगज असतो ना तर त्याचा आपण वापरू शकतो. किंवा त्रिवृत श्यामा ह्या गोष्टी, किंवा शर्करा मधुसर्पिभिः पयसा तर्पणेन वा. दूध आणि तूप, दूध आणि दुधाबरोबर साखर मध आणि तूप असं घालून मग ते विरेचनासाठी द्यावं. वमनासाठी सुद्धा दूध आलेलं आहे आणि विरेचनासाठी सुद्धा दूध आलेलं आहे. इथे तुम्ही दोन्हीकडे जर का बघाल ना तर दूध जे आहे ते आहार्य द्रव्य आहे, औषधी द्रव्य आहे आणि तसं होत असताना विशेषत्वाने दूध जे आहे ना तर ते स्निग्ध आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी दुधाचा वापर आहे. आणि दूध दोन्हीकडे जर का आपण बघितलं तर ते उत्तम काम करणार आहे आणि दूध जे आहे ते शुक्रल आहे आणि म्हणूनच त्याचा उपयोग जो आहे तो अनपायित्वात असा होणार आहे. आणि म्हणून शर्करा मधुसर्पिभिः पयसा तर्पणेन वा, मग तर्पण म्हणजे सातू तर्पण बर का, तर किंवा हेच शर्करा मधु आणि तूप घालून तिथे तर्पण म्हणजे सातूंचं पाणी द्यावं. किंवा द्राक्षा विदारी काश्मरी मांसानां वा रसेरितान, द्राक्षा मनुका द्याव्यात किंवा विदारी आणि काश्मरी ह्या गोष्टी वापराव्यात.
आता मी स्वतः जर का तुम्ही विचाराल ना मला, तर हे आतापर्यंतच जे आले तेवढं वापरलंय, पण विदारी आणि काश्मीरी मी विरेचनासाठी म्हणून कधी आतापर्यंत तरी दिले नाहीये. आणि त्याच्याबरोबर काय द्यायचं, मांसरस द्यावेत असं म्हटलंय. म्हणजे भुईकोळा जो आहे तो किंवा काश्मीरी म्हणजे शिवणीची फळ आपण ज्याला म्हणतो, तर ती जी आहेत तर ती मांसाच्या रसाबरोबर ती रेचनासाठी द्या असं. तर मांसारस, विदारी आणि काश्मीरी हे मी स्वतः काही वापरलेले नाही, पण बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत वरच्या त्या आपण वापरलेल्या आहेत. त्याच्यानंतर शुद्ध कोष्ठस्य युंजीत विधिं गृहण दीपनम वृद्धानी च अन्नपानानि मातघ्नानि लघूनि च शाली षष्टिक गोधूम यवम मुद्गम समोषितम. ओके. सो शुद्ध कोष्ठस्य युंजित म्हणजे ह्याप्रमाणे कोष्ठ शुद्ध झाल्यानंतर काय करावं, युंजित योजना करावी. कसली योजना, तर विधिं गृहण दीपनम विधीची योजना करावी. कुठला विधी, तर गृहण आणि दीपन अशा विधीची योजना करावी. म्हणजे एकदा कोष्ठ शुद्ध झाल्यानंतर परत तिथे लंघन द्यावं आणि हे द्यावं ते द्यावं असं नाहीये बरं का. तुम्ही जर का इथे विशेषत्वाने बघितलं तर त्याच्यामध्ये संसर्जन क्रम असं म्हणतात आणि गृहण दीपन विधी करावा असं म्हटलंय. तर इतर शोधनांमध्ये आणि राजक्ष्म्याच्या शोधनामध्ये हा एक विशेष महत्वाचा फरक आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर उद्यानीच्या अन्नपानानी वातघ्नानी लघुनीच्या. अन्नपान कशी द्यायचे, तिची हृदय असतील वातघ्न असतील परंतु लघु असतील, कारण की आताच वमन विरेचन झालेलं आहे ना म्हणून. शाली षष्टिक गोधूम यवम मुद्गम समोषितम. शाली षष्टिक साठेसाळी द्यावा, गोधूम वापरावा, यव वापरावं, मुद्ग वापरावं. समोषितम म्हणजे काय, तर उषितम सम उषितम. उषितम म्हणजे ठेवलेले काही दिवस. निशोषितम आपण म्हणतो ना रात्रभर ठेवलेले पाणी, तर त्या पद्धतीनं सम उषितम असा शब्द आहे तो. आणि हे जे आहे ते काही काळ सम म्हणजे उचित काळ ठेवलेले, म्हणजे आपण जसं म्हणतो की 1 वर्ष जुना तांदूळ वापरावा, तसं त्या पद्धतीनं उषित म्हणजे जे जुनं झालेलं धान्य आहे ते या ठिकाणी वापरावं. म्हणजे इथे गृहण आणि दीपन तर द्यायचं आहे, शोषण किंवा कर्षण परत करायचं नाही आहे, परंतु देत असताना लाघव शरीरामध्ये मेंटेन करायचं आहे. ह्या पद्धतीने हे वमन विरेचन द्यायचं आहे. मग आणखीन काय द्यावं, तर अजम क्षीरम घृतम मांसम क्रव्यान मांसमच्या शोषजित. अजम क्षीरम म्हणजे शेळीचं दूध, अजम घृतम शेळीचं घृत, अजम मांसम शेळीचं मांस, या गोष्टी ज्या आहेत त्या द्याव्यात. किंवा क्रव्यान मांसमच्या शोषजित किंवा क्रव्याद जे प्राणी आहेत म्हणजे मांस खाणाऱ्या प्राण्यांचं मांस द्यावं. तर ह्याचा आपल्याला रेफरन्स बऱ्याच वेळेला माहित नसतो की मांसाद मांस म्हटले म्हणजे नक्की कुठे, तर क्रव्यान मांसन बरं का. क्रव्याद रस नावाचं एक आपल्याकडे औषध आहे. तर हे क्रव्याद रस जे आहेत ना ते मांसाचं उत्तम पाचन करणार आहे, आणि म्हणूनच वेगवेगळ्या कोणत्याही प्रकारच्या ज्या गाठी असतात ना त्यांच्यामध्ये क्रव्याद रसाचा उपयोग खूप चांगला होत असतो. अजम क्षीरम घृतम मांसम क्रव्याद मांसांच्या शोषजित. शोषजित म्हणजे शोष घालवणार असं हे क्रव्याद मांस आहे. नाही क्रव्याद मांस कुठलं कुठलं, तर ते आता त्यांनी दिलंय. काक, उलूक, वृक, विपी, गवा बर का, म्हणजे रान गाय असते ना त्याला म्हणतात. अश्व, नकुल, इरिगम, त्याच्यानंतर गृध्र, हास, खरोष्ट्र, खर म्हणजे गाढव, उष्ट्र म्हणजे उंट, च हितम छद्मोपसंहितम, ज्ञातम जुगुप्सितम तद्हि छर्दिशेन बलौजसे. आता ज्ञातम जुगुप्सितम हे जुगुप्सित ठेवावं म्हणजे काय, हे सिक्रेट ठेवावं. आणि कारण काय, तर जे जर का समजलं हे कसलं मांस खातोय तर त्याच्यापासून छर्दी वगैरे उत्पन्न होऊ असेल, आणि जर का छर्दी पूर्वक ते खाल्लं तर न बल ऊर्जसे म्हणजे बल आणि ओज त्याच्यापासून उत्पन्न होणार नाही. जसं आपण म्हटलेलं होतं की खाताना जर का सुंदर पद्धतीनं सगळं सर्व केलेलं असेल तर खाताना ते अंगी लागतं, म्हणजेच त्या बल आणि ओज निर्माण होतात. आणि ते समजा ते भाजी चिरलेलं कणिक म्हणलेलं ताट घेतलं आणि त्याच्यात जेवतात तर ते खाताना सुद्धा शिसारी येते ना, की मग ते बल आणि ओज उत्पन्न करायला कारणीभूत नसतं. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की नक्की कसलं मांस खायला घालतोय बाबा मी तुला, तर हे जे आहे ते जुगुप्सित ठेवावं असं म्हटलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं वेगवेगळे मांस वापरावेत. त्याच्यानंतर मी स्वतः काही ह्या गोष्टींचा फारसा वापर केलेला नाहीये सगळ्या, पण त्याच्यातल्या अजा मांस, अजा क्षीर किंवा अजा घृत हे जे आहे तर आपण त्याचे घृत बनवून पेशंटला देऊ शकतो, तर त्या गोष्टी वापरलेल्या आहेत. पण हे काक, उलूक वगैरे ह्या गोष्टी मी स्वतः नाही वापरल्यात, पण ग्रंथामध्ये दिलेले आहेत.
तर ज्यांना शक्य आहे त्यांनी निश्चितच वापरून पाहावे. त्याच्यानंतर मृगाद्याः पित्त कफयोः पवने प्रसहादयाः वेसवारे कृताः पथ्या रसादी च कल्पिताः पृष्टाः सर्षपतैलेन सर्पिषा च यथायथम् रसिकाः मृदवस्निग्धाः पटुद्रव्याभिसंस्कृताः हिता मौलिककौलत्थाः तद्वद्युषाश्च साधिताः. मृगाद्याः पित्तकफयोः मृग आदी म्हणजे हे सारे जे मृग इत्यादी जे पशुपक्षी आहेत ते पित्तकफयोः पवने प्रसहाय्यदयाः प्रसह म्हणजे ते ओढून खाणारे मांस खाणारे जे असतात ना ते वायूवरती आणि दृष्टा वेसवारी कृताः पथ्या रसादिषु च कल्पिताः म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा जो हे आहे राजक्ष्मा आहे तर त्याच्यामध्ये पित्त कफावरती विशेष करून मृगादी वापरावं. त्याच्यानंतर वातज जर का वाटत असेल तर प्रसह जे पशु आहेत तर त्यांचं मांस वापरावं आणि ह्यांचं जे वेसवार बनवलेलं आहे ते पथ्याः रसादिषु कल्पिताः तर ते वेसवार तयार करून किंवा त्याच्यामध्ये रस म्हणजे मांसरस वगैरे इत्यादी तयार करून ते वापरावं. दृष्टाः सर्षिपतैलेन सर्पिषाच्या यथायथम म्हणजे काय तर सर्षप म्हणजे मोहरीच्या तेलावरती त्यांचं भर्जन करून ते वापरावं किंवा त्या सर्षिप तेलावरती तयार करून त्या गोष्टी वापरावा. रसिकाः मृदवाः स्निग्धाः पटुद्रव्याभिसंस्कृताः ह्याच्यावरती तयार केलेलं जे सगळं जे मांस आहे ते विशेष करून सेंधवादींनी युक्त असावं. हिता मौलक कुलत्थाः तद्वद्युषाश्च साधिकाः ह्याच पद्धतीनं आता एखादा जो आहे समजा पेशंट की जो अजिबातच मांसाचं सेवन करणार नाही आहे तर मग तिथे काय द्यायचं आहे तर कोल कुलत्थ तद्वत युषाच्या साधिताः त्याचप्रमाणे कोल आणि कुलत्थ आणि मौलक म्हणजे मुळा तर ह्या गोष्टी ज्या घातलेल्या आहेत तर त्याचे युष तयार करून वापरावेत. मग हे युष कसे आहेत तर सर्षप तेलावरती भ्रष्ट केलेले आणि पटुद्रव्यांनी संस्कृत केलेले म्हणजे लवण द्रव्यांनी युक्त अशा पद्धतीचे युष वापरावेत. तर आता इथे कुळीथ मुळा आणि हे दोन दिलेलं आहे तर ह्या पद्धतीने हे युष तयार करायचे आहे. स पिप्पलिकम स यवम अजून एक गोष्ट सांगते बरं का तुम्हाला की देवी महात्म्य जे आहे ना तर त्याच्यामध्ये असे काही उल्लेख आलेले आहेत बरं का की या पद्धतीचा मांस हे करावं वगैरे आणि जे काही मांस म्हणजे हे वाचत असताना मांसाचं सेवन करू नये अशा पद्धतीचे काही श्लोक आलेले आहेत देवी महात्म्यामध्ये आणि शाखांमध्ये ह्या गोष्टी मांस जाणं अशा पद्धतीचा श्लोक आलाय. मग त्याच्यामध्ये उडीद वगैरे आलेले आहेत म्हणजे काय तर शरीरामध्ये ज्याप्रमाणे मांस पुष्ट करतं त्याच पद्धतीने उडीद शरीरामध्ये शाकाहारामध्ये पुष्ट करत असतात. तर त्याच पद्धतीनं इथे कुळीथ जो आहे तो आलेला आहे. विशेषत्वाने कुळीथ जो आहे तो आपल्याला माहिती आहे की तो भेदन करणार आहे आणि इथे स्रोतस जी आहेत ती अवरुद्ध आहेत आणि म्हणून ती भेदन करण्याच्या दृष्टीने म्हणून कुळथाचा उपयोग आहे आणि तो सुद्धा सर्षप तेलावरती सिद्ध करून अशा पद्धतीने हा कुळीथ आपल्याला वापरायचा आहे. त्याच्यानंतर स पिप्पलकम स यवम स कुलत्थम स नागरम स दाडिमम स अमलकम स्निग्धम आजम च रसम पिबेत तेन षड निवर्तन्ते विकाराः पीनसादयाः. ओके सो काय काय वापरायचं ह्याच्यामध्ये तर पिंपळी यव कुलत्थ नागरम म्हणजे सुंठ त्याच्यानंतर दाडिम आमलक आणि ह्या सगळ्यांनी सिद्ध असं स्निग्ध अज रस मांस म्हणजे शेळीचा जो मांसरस आहे तर तो करून द्यावा. त्याच्यामुळं काय होतं तर षड निवर्तनते 6 निघून जातात. विकाराः पीनसादयाः म्हणजे षडरूप त्रिविध आणि षडरूप राजयक्ष्मा आपण जो म्हणतो तर हा षडरूप राजयक्ष्मा ह्यांनी बरा होईल. तर त्याच्यामध्ये पिंपळी यव कुलत्थ नागर दाडिम आणि आमलकी ह्या गोष्टी वापराव्यात. आता इथे सुद्धा कुलत्थाचा उल्लेख आलाय तर कुलत्थ का आलाय हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पिंपळी आणि नागर म्हणजे सुंठ हे दीपनासाठी करणार आहेत. दाडिम जो आहे ना ते आपण आमटण या अर्थाने बघितलेलं होतं की वाताच्या म्हणजे ज्या वेळेला कफानी वृद्ध स्रोतसांमध्ये कफ वृद्ध होतो आणि गती विकृत होते तर ती वाताची गती प्राकृत करण्यासाठी दाडिम रसाचा उपयोग होत असतो.
कारण काय म्हटलेलं आहे, अम्लम जे आहे ना ते मूढ वातानुलोमनम असं आलेलं आहे, म्हणून आम्ल रसाचा उपयोग आलेला आहे. त्याच्यानंतर पिबेच्च सुतराम मध्यम जीर्णम स्रोतो विशोधनम पित्तादिषु विशेषेण मध्वारिष्ट अच्छवारुणीः सिद्धं च पंचमूलेन तामलक्याथवा जलम पर्णिभिः चतस्रुभिः धान्यनागरकेण च कल्पयेच अनुकूलोस्यम तेन अन्नं शुचि यत्नवान. काय काय द्यावं त्याला खायला? पिबेच्च सुतराम मध्यम जीर्णम स्रोतो विशोधनम. जीर्ण असं मद्य पिबेत. ओके, आणि ते काय करेल तर स्रोतो विशोधनम करेल. पण आता हे मद्य देत असताना मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण व्यसनापर्यंत जाईल एवढं नाहीये द्यायचं, तर त्याच्यामध्ये फक्त औषध म्हणून काम करेल एवढंच वापरायचं आहे. पण ते मद्य कसं असायला पाहिजे तर जीर्ण असायला पाहिजे, म्हणजे ते स्रोतसांचं शोधन करेल. आणि पित्तादिषु विशेषेण, पित्त विशेषत्वानी जर का असेल तर त्या ठिकाणी मध्वारिष्ट किंवा अच्छवारुणी वापरावं. मधापासून बनवलेले जे आहे ते मध्वारिष्ट आणि अच्छवारुणी. वारुणी सुद्धा एक प्रकार आपल्या मद्याच्या ह्याच्यामध्ये 6वा जो अध्याय ना, अन्न स्वरूप आणि द्रवद्रव्य विज्ञानी, त्या 2 अध्यायांमध्ये आपल्याला मिळेल. सिद्धम वा पंचमूलेन तामालक्याथवा जला. पंचमुळाने सिद्ध असं जल द्यावं किंवा तामालकी म्हणजे भुईअवळी, तर त्यांनी सिद्ध असं जल द्यावं. तर भुईअवळीचा एकदम वेगळाच इथे हे आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलेलं होतं की भुईअवळी काही अशी फारशी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत नाही, पण भूम्यामलकी जी आहे ना ती विशेषत्वाने यकृताकडे जाणारी आहे आणि पाचन सुधारणारी आहे, आणि यकृताकडे गेल्यानंतर जीर्णता ती रोगांची जी आहे ना ती नष्ट करणारी आहे, आणि म्हणून भूम्यामलकीचं महत्व आहे बरं का. सो त्याच्यानंतर पर्णिनी चतस्रुभिः, म्हणजे 4 पर्णिनी, म्हणजे चतुपर्णी ज्याला आपण म्हणतो ना, सालीपर्णी, पृष्णीपर्णी, त्याच्यानंतर रानमाश आणि द्विमुख असं जे म्हटलंय, रान उडीद आणि रानमुख ह्या गोष्टी. त्याच्यानंतर धान्य नागरकेणच, धने आणि सुंठ ह्या गोष्टींनी किंवा ती सिद्ध जल वापरावायचं. आणि कल्पयेच अनुकूलो अस्य तेन अन्नम शुची यत्नवान. ह्याप्रमाणे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शुची म्हणजे शुचिता जपून या पद्धतीने जिथे अन्न तयार केलेलं आहे असं शुचिता असणारं अन्न द्यावं. याचं कारण आपण बघितलेलं होतं की याच्यामध्ये हेतू जे आहेत ना, अन्नपान विधी त्याग असा एक हेतू आलेला होता त्याच्यामध्ये. तर अन्नपानाचा जो विधी आहे तर त्या पद्धतीनं बनवलेलं पण आणि त्या पद्धतीनं खाल्लेलं पण असं अन्न जर घेतलं तर राजक्ष्म्याची संप्राप्ती आपल्याला उलट फिरवता येईल, या पद्धतीने आहे. तो आपण इथे मला असं वाटतं थांबूया, आणि शंका काही असतील तर तेवढ्या आज घेऊया, कारण पहिल्याच ओपन केल्या शंका टाकलेल्या मी आज बघितलेलं होतं. सो आपण ते थांबूयात. आणि दशमूलेन पयसा एक श्लोक वाचून हे करूया. दशमूलेन पयसा सिद्धम मांसरसेन वा बलागर्भम घृतम योजम रव्यात मांसरसेन वा सक्षोद्रम पयसा सिद्धम सर्पिर दशगुणेन. शंका मध्ये शंकांचं एक वेगळंच लेक्चर घ्यावं काय असं मला वाटायला. खूपच जास्त केसेस विचारायला. चांगली गोष्ट, पण 30 इयर आहे आणि आज अभ्यास खूप जणांनी केलेला बरं का. म्हणजे जेव्हा नाही केला तेव्हा नाही केला म्हणूनही सांगितलं मी काल. आज खूप पुष्कळ जणांनी केलेला होता. चांगली गोष्ट आहे, चालू ठेवा अभ्यास. वाचाल तर वाचाल असं आहे ना. 30 वर्षाचा ओल्ड मेल आहे, कर्णछेड आहे 4 वर्षांपासून. सकाळी आणि संध्याकाळी अधिक कर्णबाधिर्य कमी अधिक जाणवतं आणि सोबत मुखदूषिका आणि पाठीवर कृष्ण पीठिका आहे. चिकित्सा काय द्यावी असं विचारलेलं आहे. तर कर्णछेड आहे असं म्हणत असताना 30 वर्षाचा आहे, मेल आहे आणि 4 वर्षांपासून आहे. तर 4 वर्षांपासून कर्णछेड म्हणजे खूप त्रासदायक गोष्ट आहे. आणि विशेषत्वाने ज्या वेळेला संध्याकाळी रात्री झोपायची जेव्हा वेळ येते ना, तर त्यावेळेला ते भयंकर त्रास देत असतं. सो ह्याच्यामध्ये एकतर गृहिणीसारखा विचार करावा, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं ऑक्युपेशन काय आहे हे बघायला पाहिजे. काही वेळेला हे लोक हे असतात ना, काय म्हणतात, विमानातनं खूप जास्त, आता तर कोणी करत नाहीये प्रवास, पण विमानातनं खूप जास्त प्रवास करणं किंवा केबिन क्रू असणं किंवा ते एअर होस्टेस असणं वगैरे ह्या पद्धतीचे जे जॉब असतात ना, त्याच्यामध्ये प्रेशर चेंजेस खूप जास्ती होत असतात.
इव्हन डोंबिवलीवरनं तो पारसिकचा बोगदा क्रॉस करून रोज जर का ठाण्याच्या साईडला कोणी येत असेल ना, तरी सुद्धा हे प्रेशर चेंजेस खूप जास्त होत असतात. आणि जो माणूस ह्या बोगद्यातनं जातात ना, पारसिकच्या बोगद्यामधनं, तर तिथनं जात असताना तुम्हाला ते जाणवेल की समोरून दुसरी ट्रेन आली ना, तर हवेचं प्रेशर जे काही वाढतं ना, तर ते प्रत्येकाला जाणवणं इतपत असतं. सो ह्या प्रेशर चेंजेसचा सुद्धा, म्हणजे ज्याला आपण मेकॅनिकल चेंजेस म्हणतो, तर त्या दृष्टीने सुद्धा ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर मेकॅनिकल जर का गोष्टी असतील ना, तर आपल्याला माहितीये की हा बोगदा येणार आहे, तर त्यावेळेला आपण काळजी घेऊन कानावरती हात ठेवणं वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे एअर प्रेशर जे आहे ते मिनिमाइज होतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कॉटन ह्याच्यामध्ये ठेवणं. त्या कॉटनच्या आतमध्ये ना एक लसणाची पाकळी बरं का नुसती अशी गुंडाळून ठेवायची, म्हणजे मग हे प्रेशर चेंजेसचा परिणाम जो आहे ना, तो शॅक ऑब्झर्वर सारखं हे लसणाची पाकळी करत असते आणि मग आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लसूण जी आहे ती उत्तम वातशमन आहे आणि आकाशाचा कान हा इंद्रिय आहे. तर त्या दृष्टीने वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने आकाशामध्ये ह्याचा उपयोग होत असतो आणि म्हणून कापसामध्ये गुंडाळलेली एक लसणाची पाकळी फिंगर जी आहे ना, तर ती कानामध्ये ठेवावी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुईच्या पानांचं तेल कानाच्या पाळींना लावणं, ही गोष्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर काही वेळेला मिडल इयर इन्फेक्शन पुन्हा पुन्हा बसून टिम्पॅनम पंक्चर होत असतं आणि ते पंक्चर होत असल्यामुळं काय व्हायला लागतं की कर्णक्षोड चालू व्हायला लागतं. सो ते मिडल इयर इन्फेक्शन कमी येण्याच्या दृष्टीने आता सिल्पना जो आहे तो मास्टर्ड प्रोसेसला लावायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याचा सगळ्याचा सार्वजनिक विचार करताना गृहिणीच्या दृष्टीने पेशंटचा विचार करायला पाहिजे. सो ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा श्री बिल्व तेल किंवा गृहिणी मिहीर तेल ही जी आहे ती संपूर्ण अंगाला लावायला देणं आणि हवेचा योग पोटामध्ये देणं, प्रमदानंद रस देणं, त्याच्यानंतर अग्निकुंडी वापरणं, आरोग्यवर्धिनी वापरणं, ह्या गोष्टी करायला पाहिजे. एकदा आरोग्यवर्धिनी वाचून काढा बरं का, तुम्हाला होमवर्क आज काहीच होमवर्क दिलेलं नाही ना, तर आरोग्यवर्धिनी आहे ना, तर तिचा उत्तम उपयोग दातांवरती आणि कानांवरती होत असतो. सो ईएनटी आणि ईएनटीच म्हणू आपण आणि काय डेंटल, त्या दोन्हीच्या केसेस ज्या असतात ना, त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी उत्तम पद्धतीने काम करत असतात. तर ते एकदा वाचून काढा. त्याच्यानंतर विचारलेलं आहे 68 इयर्स, मेल आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आहे 2 वर्षांपासून, कॉफिंग 6 महिन्यांपासून आहे, कॉन्स्टिपेशन आहे, हायपरटेन्शन आहे, रिपोर्ट मध्ये सिस्टाइन सी रेज झालेला आहे, युरिक ऍसिड रेज आहे, एचजीओटी पीटी वगैरे दिलेले आहे, क्रिएट ओके आहे, 2D इको, LA इनलार्ज आहे. व्हॉट इज द ट्रीटमेंट शुड बी डन फॉर श्वास, हृदरोग का वृक्करोग असं धरावं असं विचारलेलं आहे. तर ओव्हरऑल हा पेशंट जो आहे ना, त्याच्यामध्ये ही पण लक्षणं बघायला पाहिजे की कॉन्स्टिपेशन आहे, कॉफिंग आहे आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आहे, ही लक्षणं 3 दिलेली आहेत. हा, परंतु ह्याच्या बरोबरीने त्याला शोथ आहे का हे बघायला पाहिजे पावलांवरती. तसं जर असेल तर आपण वृक्काच्या दृष्टीने विचार करावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युरिन आउटपुट कसं आहे हे बघायला पाहिजे. जर दिवसभरात ना कमीत कमी 6 ते 7 वेळेला जरी युरिनेशनला जात असेल पेशंट आणि रात्री एखाद्या वेळेस, कारण 68 इयर्स आहे म्हणून एखाद्या वेळेस जात असेल, तर ही गोष्ट प्राकृत समजायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने कसं असेल तर वृक्काकडे जाणारा हा शोथ वाटत नाहीये. मग हा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ जो आहे ना, तर तो हायपरटेन्शन पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे, तर ह्या 2 गोष्टींशी जास्त संबंधित वाटतो आणि म्हणून ह्या 2 गोष्टींवरती आपण कॉन्सन्ट्रेट करून औषध द्यायला हवं असं वाटतं. त्याच्यानंतर TSH थोडंसं रेस्ड आहे आणि HGOT पण थोडंसं रेस्ड आहे, पण ते अगदी खूप जास्त आहे ह्या पद्धतीनं नाही आहे, लेवल वरती आपण म्हणतो तितपतच आहे. सो त्या दृष्टीने त्याचा विचार आपण आता बाजूला ठेवावा थोडासा. आणि ह्याच्यामध्ये औषधं जी द्यायची आहेत ना, तर त्याच्यामध्ये एकतर फ्लक्ष जे असतं ना, तर त्याची साल उगाळून पोटामध्ये देणं, त्याच्यानंतर शृंगाराभ्र रस आणि रसपाचक असं जर वापरलं तर त्याचा परिणाम चांगला येईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळामध्ये बऱ्याच वेळेला बलक्षय होत असतो आणि त्यामुळे सुद्धा दम लागत असतो आणि थोडंसं मैथुनाचा इतिहास पण विचारायला पाहिजे. जर का 68 इयर्स आहे आणि तरी सुद्धा बऱ्यापैकी फ्रिक्वेन्सी असेल तर मग शॉर्टनेस ऑफ ब्रीथ जास्त राहतं. सो त्या दृष्टीने आपण तिथे जर का तशा पद्धतीची संप्राप्ती असेल तर अर्जुनारिष्ट जर वापरलं तर ह्याचं कार्डियक आउटपुट चांगलं मिळायला लागतं आणि मग शॉर्टनेस ऑफ ब्रीथ कमी यायला लागतं. त्याच्यानंतर कॉफिंग पण आहे आणि कॉन्स्टिपेशन आहे, तर ज्याप्रमाणे आपण अवरोधात्मक संप्राप्तीचा विचार करतो तशी इथे आहे आणि म्हणून बला तेलाचा गुदपिचू ठेवणं आणि पोट साफ होईल ह्याच्यासाठी आरोग्यवर्धिनी वापरणं, ह्या जर 2 गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम चांगला येईल. आणखीन एवढं सगळं देऊन जर का नाही वाटलं तर ते ग्रंथीरजाचं औषध आहे, मध्ये एक केस तुम्हाला सांगितलेली होती जे होते तर त्या पद्धतीनं ते सुद्धा आपल्याला वापरता येईल. ओके,
आश्वासनात पाणी श्रेष्ठ. मग भाषण करताना पाणी पिणे हे प्रत्येक वेळी मानसिक लक्षणात तृष्णेत घ्यावी का? तर पाणी पिणे ही एक चिकित्सा प्रकार म्हणून विचार करायला. छान प्रश्न आहे बरं का हा. तर आश्वासने जलम श्रेष्ठ म्हटलंय ते बरोबर आहे. परंतु आता मला समजा बोलायचं किंवा मी सुद्धा बोलताना थोडस मध्ये मध्ये पाणी पिते, तर बोलल्यानंतर शोष पडणारच आहे हा. आणि त्या दृष्टीने तो घटभर पाणी आहे ना, तर ते ठीक आहे. पण लक्ष माझं जर पाण्याकडेच राहायला लागलं ना, तर ते मानसिक लक्षण झालं. म्हणजे आता बोलायचंय का, पाणी पिऊन घेतो. मला हे करायचं का, पाणी पिऊन घेतो. हे जे आहे ना, म्हणजे मनातनं मी पाण्यात अडकलेली आहे. कारण की माझ्या मनाचं काय म्हणतो तेवढं क्षमत्व नाही आहे की मी समोरच्या परिस्थितीला तोंड देईल. म्हणून मी दुसरं काहीतरी करायला जाते. जशी लहान मुलं असतात बघा, 5वी 4थी 5वीतली वगैरे, अवघड गणित जेव्हा त्यांना ते 3 आकडी गुणाकार वगैरे शिकवतात ना, विशेष करून भागाकार, हा गुणाकार तरी ठीक आहे, म्हणजे डिव्हिजन बरं का, तुम्हाला आता गुणाकार भागाकार माहित नसेल मुलांना, तर डिव्हिजन 3 डिजिटची वगैरे शिकवली जाते ना, तर त्यावेळेला गणित सोडवायला लागलं तर पाणी पिऊन येऊ असे करतात. सो हे एक जे आहे ना, तर त्याच्यामध्ये बाजूला सरकण्याचं किंवा काहीतरी आपण दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न आहे. अशा वेळेला मग आपण त्याचा मानसिकतेवरती विचार करायला पाहिजे. परंतु आता समजा 3 तास बाळ बसलंय आणि चांगली 20 गणितं सोडवलंय आणि 21व्या गणिताला पाणी पिऊन घेऊ का म्हटलं ना, तर ते नॉर्मल आहे. हे पण बघायला पाहिजे आपण. म्हणजे त्यांचं कसं बिहेवियर आहे त्या दृष्टीने हे ठरवायला पाहिजे. आणि थोडं थोडं घोटघोट मध्ये मध्ये पाणी पिणं. आता तासभर बोलायचं असेल ना, तर थोडंसं जर घेत असेल पाणी तर ती गोष्ट नॉर्मल आहे. मी घेते म्हणून नाही हा सांगत आहे. हे कोणी सुद्धा, म्हणजे तुम्ही बघताय तर 1 तासभर माणूस बोलू शकतो, पण त्याच्यामध्ये पेक्षा जर वाढायला लागलं ना, तर थोडंसं पाणी घेण्याची जरुरी लागते. कारण बोलणं हे उदानाचं काम आहे, वाताचं काम आहे. आणि वाताचा गुण जो आहे तो वृक्ष आहे. त्यामुळे खूप जास्त बोलण्यामुळे वृक्षता वाढते. मध्ये एक आपण गुरुजींची केस आपण बघितलेली होती बघा. तर त्या दृष्टीने बोलण्याच्या मध्ये मध्ये पाणी घेणं ही गोष्ट ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकित्सा प्रकार म्हणून ते बघावा का असं म्हटलेलं आहे. तर निश्चितच बघावा बरं का. जलम आश्वासने श्रेष्ठम आहे. पहिल्यांदाच कधीतरी आपण कुठेतरी व्याख्यान द्यायला जाणार आहोत हा. तर काय विसरायचं नसतं. तर आपण सगळं प्रॉपर ड्रेसअप झालं ना, तर पाण्याची बाटली विसरायची नसते कधी, कारण ते आपल्याला आश्वासन देणार आहे. पण कसं आहे ना, की त्याचं प्रदर्शन नाही व्हायला पाहिजे. सो आपण आपल्या पुरतं ते गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. सो व्यासपीठावरती जाण्याच्या पूर्वीच घोटभर पाणी जाऊन मग तिथे शांतपणे बसायला पाहिजे. असं जर का केलं ना, तर मग ती चिकित्सा प्रकार म्हणून बघू शकतो. पण तिथे जाऊन सारखंच ते तांब्या भांड ठेवलेलं पाणी उचलून प्यायला लागलं ना, तर मग ते मानसिकतेकडे जाईल. हा थोडासा फरक आहे त्याच्यामधला, बॉर्डर लाईन म्हणतो तसा. परंतु हा छान आहे प्रश्न, मला आवडला. त्याच्यानंतर 55 वर्षाचा ओल्ड मेल पेशंट आहे. नो मेजर इलनेस आणि इंग्वायनल हर्निया आहे. माइल्ड पेन आणि सिम्पटम्स आहेत. त्याच्यानंतर माइल्ड बल्ज ग्रोइंग रिजन मध्ये आहे. सफरिंग पेन ऑन राईट इलियाक रिजन्स. ह्यात आयुर्वेदाच्या दृष्टीने शस्त्रक्रिया सोडून इतर विचार करावा का आणि लॉकडाऊनच्या काळात काय द्यावे असे विचार. 55 वर्षाचा मेल पेशंट आहे आणि इंग्वायनल हर्निया आहे. हा, हर्निया का होतो असं जर का विचार केला ना, तर ऍब्डॉमिनल प्रेशर वाढल्यामुळे, हे आपण शिकलेलं असतं. मग ऍब्डॉमिनल प्रेशर का वाढतं, तर 3-4 गोष्टींमुळे वाढतं. तर एकतर कॉन्स्टिपेशन असेल तर ऍब्डॉमिनल प्रेशर वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे खोकल्यासारखा किंवा उचकी किंवा अशा गोष्टी असेल तर ऍब्डॉमिनल प्रेशर वाढतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जड उचलण्यामुळे ऍब्डॉमिनल प्रेशर वाढतं. आणि हे ऍब्डॉमिनल प्रेशर वाढल्यानंतर सुद्धा सगळ्यांनाच हर्निया होतो का, तर नाही होत. मग काहीच लोकांना होतं. मग हा काही लोकांना का होतं, तर त्यांची मसल्स जे आहेत ना, त्याची स्ट्रेंथ कमी पडते, म्हणून ती इंग्वायनल रिंग ओपन होते. आणि ती रिंग ओपन झाल्यामुळे मग तिथे काही ना काहीतरी जी गोष्ट आहे ऍब्डॉमिन मधली, की जे ओमेंटम आहे किंवा इंटेस्टाइन्स आहे, तर ती तिथे पीप इन करायला लागतात. आणि तसं झाल्यानंतर मग हर्निएशन उत्पन्न व्हायला लागतात. म्हणजे मूळ कारण काय, तर इंट्राअब्डॉमिनल प्रेशर वाढलं ही गोष्ट खरी, पण त्याच्या बरोबरीने मसल स्ट्रेंथ कमी पडली ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. बरं. सो मस्क्युलर स्ट्रेंथ वाढावी या दृष्टीने जर औषधं दिली ना, तर ज्या वेळेला इनकम्प्लीट हर्निएशन असतं, म्हणजे ते तिथे जात आणि परत येत आहे. ऍब्डॉमिनल प्रेशर वाढलं की जात आहे आणि ऍब्डॉमिनल प्रेशर रिड्यूस झालं की पुन्हा नॉर्मलला येत आहे, असं जे आहे ना, त्यावेळेला ही रिंग बंद करण्याच्या दृष्टीने मांसपाचक पद्मकाष्ठ अशी औषधं आपण तिथे वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर समुद्र पंचकाचा उपयोग एक त्याच्यामध्ये खूप चांगला होतो, म्हणून प्रवाळ पंचामृत सुद्धा आपण वापरू शकतो. आणि हे सगळं करत असताना पोटामधलं प्रेशर वाढू नये, इंट्राअब्डॉमिनल प्रेशर वाढू नये, म्हणून खोकला असेल तर खोकल्याची चिकित्सा करणं, जड काही उचलायला न सांगणं. त्याच्यानंतर ऍब्डॉमिनल बेल्ट लावायला देणं, म्हणजे बाहेरून एक सपोर्ट त्याला मिळत असतो, की इंट्राअब्डॉमिनल प्रेशर वाढत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे
की कॉन्स्टिपेशन होत असेल तर कॉन्स्टिपेशनची चिकित्सा करणं. ह्या पद्धतीनं जर का गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे लोकल जो हे आहे ना DIR आणि SIR जिथे असतो तर त्या ठिकाणी आपण बघायला पाहिजे की कुठे ते डायरेक्ट इनडायरेक्ट वगैरे ते बघून आपण ह्या गोष्टी ठरवू शकतो की तो हर्निएशन कुठून आलेला आहे. किंवा दोन्ही ठिकाणी DIR आणि SIR च्या पूर्ण त्या ग्रॉइन रिजन वरती बलातेलाची घडी ठेवणं ह्या गोष्टी करायला पाहिजे. तसं जर का केलं ना तर लोकल जे आहे तर तिथलं वातशमन व्हायला लागतं, तिथल्या मसल्सना स्ट्रेंथ मिळायला लागतं आणि ते स्ट्रेंथ मिळाले की ते ताकद वाढली की आपोआपच ती रिंग पुन्हा बंद व्हायला लागते. ह्या दृष्टीने आपल्याला देता येतं आणि हे बरेच पेशंटला मी वापरलेल्या आहेत गोष्टी बरं का. तर प्रत्येक पेशंटला ऑपरेटिव्ह करायला लागतं असं अजिबात नाही. तर ऑपरेटिव्ह न करता सुद्धा ह्या गोष्टींनी पेशंट आपण त्याच्यातनं आउट करू शकतो. त्याच्यानंतर विचारलंय टीबी फॅलोपियन ट्यूब मध्ये ऍडेजन्स इत्यादीचे चान्सेस असतात तर ते टाळण्यासाठी दुधाचे उत्तरबस्ती देता येईल का? हा, तर दुधाचा उत्तरबस्ती जो आहे ना तर तो देता येईल का? मी स्वतः नाहीये वापरलेला बरं का आतापर्यंत, पण दूध जे आहे ना तर त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की लपलेलं तूप आहे आणि म्हणून ते ऍडेजनसाठी उपयोगाला येईल, तर नक्कीच येईल. पण दूध जो आहे ना तो उत्तम कल्चरसाठी मीडिया पण आहे, जसा ब्लड आहे तसा. तो जर का सेप्टिक प्रिकॉशन्स मध्ये कुठे सुद्धा थोडं जरी कमी पडलं ना तर तिथे आपण रेट्रोग्रेड इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्ती असते. मग त्यामुळं शक्यतो दुधांचे उत्तरबस्ती वापरायच्या ऐवजी आपण इथे काय करू शकतो तर दुधाचा आपण बस्ती देऊ शकतो, क्षीरपाकाचे बस्ती देऊ शकतो. म्हणजे पटोलादिक क्षीरपाक वगैरे असे बस्ती द्यायचे की ज्याचा उपयोग आपल्याला ज्वरामध्ये, राजयक्ष्मामध्ये आणि क्षीरपाकामध्ये असा होईल. आणि उत्तरबस्ती मात्र देताना आपण सिद्धघृताचे देऊ शकतो कारण आपण ते प्रॉपर अटोक्लेव आणि ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. दुधाचे देऊन बघायला हरकत नाही, पण मी वापरलेले नाहीयेत आणि ते मीडिया उत्तम आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. याचं कारण कसं आहे ना की आता आपण बघतोय की कितीही जरी हे असलं इम्युनिटीला महत्व आहे ना तरी सुद्धा आगंतुक हे कारण आपल्यामध्ये दिलेलं आहे. जसं की आपण इतर ह्याच्यामध्ये बघतोय की कुठलाही व्हायरल किंवा कोणताही बॅक्टेरियल किंवा कुठलाही मायक्रोबायोलॉजिकल अटॅक होत असताना ते मीडिया जर स्ट्रॉंग असेल ना तर त्याच्यातनं तो अटॅक पटकन होतो. म्हणजे ब्लड इज अ बेस्ट कल्चर मीडिया असं म्हटलेलं आहे. आणि ब्लड नंतर दुसरं जे आहे ना त्याच्यामध्ये दूध आहे. आपण कल्चर मीडिया जे बघितलेले असतात ना 11वी 12वी ते मॅकॉन्की जागार वगैरे ते बघितलेले असतात तर त्याच्यावरती वाढतच ते नाही असं नाही, परंतु दुधावरती सुद्धा बाकीच्या ह्या ग्रोथ खूप फास्ट होत असतात. तर त्या दृष्टीने ह्याचा विचार नक्की करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक एक घेऊयात आणि थांबूयात मला वाटतं. श्वास कष्टता फक्त रात्री झोपताना, नंतर हस्तपाद चिमशामाय, नो हिस्ट्री ऑफ नेझल पॉलिप, DNS जीर्ण प्रतिशय, कसा विचार करावा? आम्ही म्हणणार होतो फिमेल पेशंट आहे का? झोपताना जर काही सगळी लक्षणं होत असेल ना तर एक असं एक मला वाटतंय की ह्याच्यामध्ये योशापसणार म्हणतो ना तशा पद्धतीची लक्षणं असतात आणि फायनली आपल्याकडे लक्ष थोडंसं अट्रॅक्ट करून घ्यावं. सगळे ज्या वेळेला कामात असतात ना त्यावेळेला बायका काही बोलत नाही, शांत असतात आणि सगळे घरी असते ना की त्यांना अशा पद्धतीची काहीतरी लक्षणं येत असतात. असं जेव्हा जेव्हा होतं ना तर त्याचा विचार आपण योशापसणाऱ्याप्रमाणे करायला पाहिजे. तुम्ही एक विचार करा की झोपायला जाताना ही लक्षणं यावीत याचं कारण काय आहे? तर दिवसभर दमलं असेल, खूप थकवा असेल तर कधीतरी येऊ शकतात ही, नाही असं नाही. पण एव्हरीडे जर काही गोष्ट होत असेल ना की झोपतानाच कसतरी होतंय, हातापायाला मुंग्या येतात आणि श्वासकष्टता होते झोपताना. ऍक्च्युअली झोपताना हे सगळं जायला पाहिजे की नाही, खरं म्हणजे रेस्टचा पिरियड आहे ना, परंतु ते येतंय असं जेव्हा होतं ना तर त्याच्यामध्ये एक थोडंसं फिमेल पेशंट्स मध्ये आणि दॅट टू आता ही पोस्ट मेनोपॉझल पेशंट आहे त्यांच्यामध्ये आपल्याकडे अटेन्शन सीक करण्याची ही एक प्रवृत्ती असते आणि त्याला योशापसणार असं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कुबेराक्ष उत्तम औषध म्हणून सांगितलेलं आहे. तर कुबेराक्ष वापरावं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कदंब तेल जे आहे ते झोपताना वापरावं. त्याच्यानंतर झोपताना अनुलोम विलोम आणि शीतली सितकारी ह्या गोष्टी करून मग झोपायला सांगायला पाहिजे पेशंटला, म्हणजे मन स्थिरावतं आणि मग पेशंटला ही लक्षणं कमी येतील. कारण अदरवाईज जीर्ण प्रतिष्ठा नाही, DNS नाही, नेझल पॉलिप नाही, काहीच नाहीये, मग कशाला त्रास व्हायला पाहिजे. अतत्वाभिनिवेश यामध्ये रसगत पाचनाचा विचार करावा का? नक्कीच करावा बरं का. याचं कारण जे आहे ते नाहीये आणि जे नाहीये ते आहे असं समजलं ह्या गोष्टीला सुद्धा अतत्वाभिनिवेश म्हणतात.
त्याची एक केस आहे छोटीशी, तेवढी सांगते तुम्हाला. एक पेशंट असतो आणि तो अनेक डॉक्टरांकडे जातो, सर्जन्सकडे बरं का. आणि मग तो म्हणतो की माझ्या पोटामध्ये साप आहे, वळवळल्यासारखं वाटतं. तर मग ते सोनोग्राफी हे ते करतात वगैरे, नाही असं काही नाहीये, सगळं ठीक आहे असं सांगतात. तो 2, 3, 4 ठिकाणी जातो आणि एवढं सगळं गेल्यानंतर काय होत असतं की त्याला प्रत्येक वेळेला असं सांगतात की नाही सगळं ठीक आहे, पण त्याला तर बरं नसतं ना वाटत. मग काय करायला पाहिजे? मग कोणीतरी त्याला म्हणतं की तू सायकियाट्रिस्ट कडे जा म्हणून, आणि मग त्याच्याकडे तो जातो. मग तो तिथे गेल्यानंतर मग तपासतो वगैरे हाताने बरं का, आणि म्हणतो की हा बहुतेक तसंच वाटतंय, मग आपण एक काम करूया, तुझ्या पोटातलं साप काढून टाकूया असं म्हणून सांगतो तो. मग त्या पेशंटला थोडंसं सिडेशन देतात, तिथे झोपवून ठेवतात. आणि झोपवून ठेवल्यानंतर झोपल्यानंतर त्याला एक ड्रेसिंग करतात पोटावरती मस्तपैकी, आणि सांगतात की काढला मोठा होता, आम्ही जंगलात सोडून दिला म्हणून आता. आणि मग तो उठल्यानंतर त्याला बरं वाटायला लागतं आणि तो म्हणतो की हा बाबा बरं आहे, तो गेला आता. ते म्हणजे काय, ते ही गोष्ट खरी आहे का नाही आहे तर नाहीये, पण तरी सुद्धा त्याला बरं कशामुळे वाटलं, तर आता हा काढला ह्या धारणेने त्याला बरं वाटलं, बरोबर. तर तू आता बरा आहेस ही धारणा पेशंटला देणं, ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे त्या सायकोलॉजिस्टने केलं ते चुकीचं आहे का? म्हणजे तसं म्हटलं तर आपण बघू ना की अरे काही नव्हतं आणि उगाच सांगितलं आणि पैसे घेतले आणि पाठवलं, पण पेशंट आज बरा आहे की नाही, म्हणजे मनातलं त्याच्या दुःख होतं ते त्यांनी काढलेलं आहे की माझ्या पोटातला साप यांनी काढलाय, हे त्या पेशंटला वाटतंय की नाही. सो ती गोष्ट, किंवा जे आहे ते आहे आणि जे नाहीये ते नाहीये, हे क्लिअर करणं मनामध्ये, ह्या गोष्टी आहेत ना, तर त्याचा विचार जो आहे तो अतत्वाभिनिवेश मध्ये आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला चिकित्सा करता येते. जसं आता म्हटलंय त्याप्रमाणे की रसगत पाचनाचा विचार निश्चित करावा, कारण रस चांगला झाला की मन चांगलं तयार होईल. परंतु त्याच्याच बरोबरीने धीधैर्य आणि आत्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम असं म्हटलंय. आत्मादी विज्ञानम म्हणजे आपल्याला वाटतं की आत्मा दर्शनशास्त्र वगैरे हे सगळं त्याला शिकवावं, तर असं नाही बरं का. आत्मादी विज्ञान म्हणजे आत्मत्व, म्हणजे तू कोण आहेस आणि तू कसा आहेस, तू कशासाठी पृथ्वी तलावर आलेला आहेस, किंवा तुझं ह्या पृथ्वी तलावरचं ह्या घराच्या संदर्भातलं तुझं कार्य काय आहे, तुझं दातृत्व काय आहे, हे ज्याला समजतं ना, तो स्वतःला कितीही त्रास असला तरी त्याच्यातनं पुढे जातो की नाही जातो, माणूस जातो. प्रत्येक जण काय असं खूप छान मजेत आणि सुखी असं नसतं, प्रत्येकाला काही ना काहीतरी काळज्या असतात, बरोबर. पण त्या काळज्या स्वतःसोबत घेऊन नाही मी हे केलं पाहिजे या दृष्टीने जो काम करतो, तर तो त्याच्यातनं पुढे जातो, राईट. तर तशा पद्धतीची ती धारणा उत्पन्न व्हावी ह्या दृष्टीने आत्मादी विज्ञान म्हणजे मधून मधून काउन्सिलिंग करणं, या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या असतात. ह्याच्या संदर्भात एक फक्त सांगते तुम्हाला की आजकालच्या मुली ज्या असतात ना, म्हणजे आता तुम्ही मला बरेच मुली तिथे दिसतात धरून महाराज, पण कसं आहे की ज्या वेळेला प्रेग्नंट वगैरे होतात ना, त्या लग्न झाल्यानंतर वगैरे, तर खूप जास्त कौतुक करून घेत असतात हा. आणि मग असंच होतंय तसंच होतंय, आणि मग काय एकुलते एक बाळ असतं, नवरे पण भरपूर कौतुक करणारे असतात आजकाल. आणि मग अरे बापरे, म्हणजे खूपच जास्त कौतुक चालतात. तर हा ठीक आहे बरं का, कौतुक वगैरे करणं त्याबद्दल काही मला म्हणायचं नाहीये, परंतु नाऊ ग्रो अप असं म्हणा, असं वाटतं की आता तुम्ही एका बाळाची आई होणार आहात, तुमची भूमिका बदलणार आहे, तर आता लहान मुलासारखं नाही वागायचंय ह्याच्या पुढे, बरोबर. सो स्वतःची काळजी घेणं आणि ती स्वतः घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. समोरचा घेईल तुमची काळजी, नाही असं नाही, परंतु म्हणून सगळं समोरच्यावरती नाही ना टाकायचंय. तर ती मॅच्युरिटी येणं ही जी गोष्ट आहे ना, ही खूप गरजेची आहे. आणि आत्ताच्या मुलींना हे खूप सांगावं लागतं, म्हणजे पेशंटच्या बाबतीमध्ये मी सांगते, तुम्हाला नाही म्हणत. तर ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे पेशंट्स येतात ना, तर हे काउन्सिलिंग आपण त्यांना करणं ही पण गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची राहते बरं का. नाही तर आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं असतं की असं झालं तसं झालं तसं झालं, असं नाहीये. आता तुम्ही मोठे झालात तर तुमची काळजी तुम्ही घेणं अगदी कर्मप्राप्त आहे, आणि ते झाल्यानंतर मग बाकीचे तुमची घेतील, तो भाग निराळा. तर स्वतःच स्वतः समजल्या पाहिजे गोष्टी, तरी हा अतत्वाभिनिवेशसाठी सांगितलं. ओके. एक प्रश्न आहे तर रूपांजलीने विचारलं, रात्री स्वप्न पडणे हे मनाच्या अस्वस्थतेचं लक्षण असतं का? बरीच कारणं असतात स्वप्न पडण्यासाठी, त्याच्यामध्ये दोष वेगवेगळ्या पद्धतीचे वाढलेले असणार. वात जर वाढला असेल तर त्यांनी दिले ना, शैलद्रुमांस्ते गगनमचे आणती, या पद्धतीने स्वप्न पडतात.
त्याच्यानंतर पित्त वाढलेलं असेल तर तेज हे होतंय वगैरे अशा पद्धतीची, किंवा ज्वलतामची महिरुहाम वगैरे अशा पद्धतीची स्वप्न पडतात. वेगवेगळी स्वप्न दोषांच्या ह्याच्यामुळे पडू शकतात. दुसरी गोष्ट, मनीव्यवस्थेचे स्वप्ने दिसते असं म्हटलं तर एखादी गोष्ट आपल्याला अशी भावी वाटत असते ना, ती स्वप्नात झालेली दिसते. काही वेळेला मन जर का सात्विकतेचं उत्तमत्व असेल ना, तर आपल्याला जी गोष्ट भावी असं वाटत असतं किंवा चांगली, किंवा आपण ज्याला दृष्टांत म्हणतो, ह्याही पद्धतीच्या गोष्टी स्वप्नामध्ये होऊ शकतात, नाही असं नाही. पण काही लोक, बर का, म्हणजे काही लोक, मी परत एकदा उल्लेख करते, अशी असतात की मला स्वप्नात जे दिसतं ना ते घडतं असं करून स्वतःभोवती वलय उत्पन्न करत असतात आणि परत ते योशापसणाऱ्याकडे थोडस झुकत असतात. तो अशा लोकांच्या माझी स्वप्न खरी होतात असं सांगणारे जे लोक असतात ना, त्यांच्यापासून 4 हात दूरच राहावं असं मला तरी वाटतं, बरं का. एकीय मत समजावं. ओके, थांबूयात मला वाटतं. उद्या सेम टाइम परत. ओके, प्रसादन घेऊया. हो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. देखणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूरे पाहो, जो देवांशील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोधतेचे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे भूतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे हे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराऊ, हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.